तर विजय विभाग यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपण देतोय. चला आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. या ठिकाणी मात्र टाइम अलर्ट केला जाईल कारण विचार केला तर 2:05 झालेले आहेत. दुसऱ्या राऊंड आताशी सुरुवात झाली. 3 षटकांचा खेळ असेल. 3 षटकामध्ये मात्र आपल्याला 2 षटक 10 मिनिटात कंप्लीट करावी लागतील, अन्यथा आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये 1 क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. सामना आपण पाहतोय एका बाजूने भाईजान कुळगाव B+ विपक्षात अजलान स्पोर्ट धामोटे हा संघ, आणि या दोन संघामध्ये आपण दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहू शकाल. 3 षटकांचा सामना आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये सर्वाधिक धावसंख्या नोंदवणाऱ्या संघाला बाय दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. पंच चला स्पीडअप घ्यायचा आपण. सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे खेळपट्टीवर. चला भाईजान कुळगाव B+ संघाची सलामीची जोडी आपण त्वरित पाठवायची आहे मैदानामध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना आपण 2 खेळाडूंना पाहतोय, अरबाज आणि अरमान. ही जोडी स्ट्राइकवर फलंदाज अरमान, तर नॉन स्ट्राइकला फलंदाज आपण पाहू शकाल अरबाज. 3 षटकांचा सामना, 2 षटक आपल्याला 10 मिनिटात कंप्लीट करायची आहे. याची गोलंदाजी करणाऱ्या धामोते संघाने याची नोंद घ्यायची आहे. अजलान स्पोर्ट धामोते हा संघ आपण पाहतोय खेळपट्टीवर. विचार केला तर 2 संघ, एका बाजूने नेरळ विभागातील अजलान स्पोर्ट धामोते आणि त्यांना फाईट देण्यासाठी बदलापूर विभागातील हा संघ भाईजान कुळगाव B+ हा संघ. तर गोलंदाजी मार्कावर गोलंदाज T1चा षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय नितीन, मागच्या सामन्याचा हिरो. तर स्ट्राइकवर फलंदाज अरमान. पहिला चेंडू अतिशय चांगला सुरेख वेगवान चेंडू फेकलाय. सुरुवात चांगली झाली धामोते संघासाठी. डॉट चेंडू, चेंडूमध्ये गती भरपूर होती. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आला नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात झाली या धामोते टीमची. अजलान स्पोर्ट धामोते हा संघ. बराच वेळ चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक इथे कॉलिंग दिला आणि पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला नितीननं. मात्र अरमान स्वस्तात बाद झाला. इथून मात्र ज्या फलंदाजासाठी जाळं रचलं होतं तो फलंदाज मात्र जाळ्यात सापडला. पहिला मोठा मासा गळाला लागला. अरमान बॅक टू द आउट आला. 1 डाऊनचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. आहात, इथून मात्र आहातला या सामन्याची जबाबदारी घ्यावी लागेल कारण अरमान स्वस्तात बाद झालाय. अजूनही अकाउंट ओपन झालं नाहीये.
अजलान स्पोर्ट धामोटे संघाने मात्र सुरुवात अतिशय चांगली केली. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर अरमानचा रस्ता दूर केला, त्यानंतर डावखुरी हाताचा फलंदाज आहात आलाय, त्याला मात्र या सामन्याची जबाबदारी घ्यावी लागेल कारण अरबाज मात्र नॉन स्ट्राईकला आहे. छोट्या भागीदाऱ्या बनवाव्या लागतील कारण 3 षटकांचा सामना आणि या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. त्या भाईजान कोळगाव बी प्लस या संघाला इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर, इथून चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा येतोय दमदार चौकार. बी प्लस या संघाला ज्या आहतनं एक चौकार दाखवला त्या आहतला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यात यश आलं ते नितीनला. म्हणजे विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केलेत नितीननं. फक्त आणि फक्त धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा, 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत नितीननं. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय भाईजान, याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, त्याच खेळाडूला ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. कोणत्याही संघातील खेळाडूने सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक केली तर पवन गायकर यांच्याकडनं 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. इथे मात्र लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी पंचांनी दर्शवला सिंगल मिळेल आणि सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 5 चेंडूचा खेळ संपला. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा लागल्यात. स्ट्राईकवर फलंदाज आलाय अरबाज. पहिला चेंडू खेळण्यासाठी सलामीला आला होता अरबाज आणि अरमान, आणि आता मात्र या ठिकाणी स्ट्राईकवर फलंदाज अरबाज. पहिला चेंडू खेळण्यासाठी बराच वेळ चेंडू डाव येत आहे. शॉट सिलेक्शन आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येत आहे अरबाजच्या बॅट मधून पहिला चौकार. चला जास्त टाइम मीटिंग नकोय. या ठिकाणी मात्र सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी मात्र पवन गायकर यांच्याकडनं 1000 रुपयांचे कॅश प्राइज आलंय आणि ते आमच्याकडे जमा आहे. या सुवर्ण संधीचा मात्र खेळाडूंनी फायदा घ्यायचा आहे. सलग 3 चौकार, 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. तसेच विकेट हॅट्रिक साठी सुद्धा षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक सावध सुरुवात. संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा, 2 गडी बाद. अरबाजच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर चौकार आला. त्या चौकाराची खऱ्या अर्थाने गरज होती. ती भाईजान कोळगाव बी प्लस या संघाला. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू आलाय, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज परेशला पाहतोय. दुसरं षटक टाकण्यासाठी कर्णधाराने परेशवर भरोसा दाखवलाय आणि त्या भरोशाला एक गोलंदाजी करेल का? कारण पहिला चेंडू तर अतिशय चांगला फेकला, तिथे मात्र बीट केलं भाईजानला आणि डॉट चेंडू फेकलाय.
फटका चांगला आहे त्या ठिकाणी डावकरे हाताच्या फलंदाजाने ऑनसाइड रिझन मध्ये खेळून काढले. पहिली धाव वेगाने घेतली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते भाईजान कुळगाव बी प्लस या संघाला. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय डबल डिजिटल मध्ये 10 धावा धावफलकावर लावल्यात. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील त्या भाईजान कुळगाव बी प्लस या संघाला, कारण विसरून चालणार नाहीये. कारण अजलान स्पोर्ट धामोते हा संघ अतिशय बलवान संघ आहे. नेरळ विभागातील एक दादा संघ आणि त्या संघासमोर आपण खेळताना आपल्याला निश्चित 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणे खूप गरजेचं असेल. चला स्पीडअप करायचं आहे. 2 षटकासाठी आपल्याला 10 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आणि जर त्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर मात्र आपला तिसऱ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. इथे मात्र फटका ऑन साइड रिझन मध्ये चांगला आहे. काऊ कॉर्नर रिझनला खेळून काढलाय. पहिली धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी मात्र अतिशय चांगला निर्णय होता त्या दोनही फलंदाजाचा. अर्थातच खेळपट्टीवर आपण 2 फलंदाज पाहतोय. एका बाजूने अरबाज तर दुसऱ्या बाजूने भाईजान. आणि इथून मात्र चांगली भागीदारी करावी लागेल, कारण विचार केला तर संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा धावफलकावर लावल्यात. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. परेश या गोलंदाजाचा वापर. 3 चेंडू अतिशय चांगले फेकलेत. इथे मात्र चांगला चेंडू. पंचांनी लाईन पाहिली. पुन्हा एकदा थोडासा पंचांना डाऊट आहे तो या ठिकाणी मात्र चेक करतील आणि आमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवतील. ऑफिशियल पंच आहेत त्यामुळे कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची मात्र निश्चितच या ठिकाणी काळजी घेतली जाते. आणि हा चेंडू आहे डॉट चेंडू. अतिशय चांगला चेंडू फेकला होता परेशनं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची हिडिंग आहे. शॉट फाईन लेग रिझन मध्ये मात्र सिंगल आले. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावर धावा लागल्यात 13 धावा. म्हणजे विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 11 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 13 धावा. म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले ती म्हणजे अजलान स्पोर्ट धामोते टीमची. इथे मात्र थोडासा फसवा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि या ठिकाणी मात्र चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा. म्हणजे 6.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्यात त्या भाईजान कुळगाव बी प्लस या संघानं. डीजे अजलान स्पोर्ट धामोते संघाचं मनापासून आभार. सर्व संघांनी सहकार्य केलं तर निश्चितच सामने आपण पटापट उरकवण्याचा प्रयत्न करू, कारण दुसरा फेरीला आपण सुरुवात केली आणि आज शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमध्ये बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती आहे की आपण सहकार्य करायचं आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी नवनाथ या गोलंदाजाचा वापर केलाय, कारण या ठिकाणी 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 13 धावा जमवल्यात त्या भाईजान कुळगाव बी प्लस या संघानं. आणि इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. डॉट चेंडू अतिशय चांगला सुरेख चेंडू फेकला होता. गोलंदाजाकडे कला आहे आणि या कलेचा वापर करताना आपण या गोलंदाजांना पाहतोय. आपल्या भात्यातील वेगवेगळे अस्त्र काढताना आपण या गोलंदाजांना पाहतोय. अर्थातच गोलंदाजी मार्कावर गोलंदाज नवनाथला पाहतोय. इथे मात्र अजून एक डॉट. इथे मात्र अरबाजला डॉट चेंडू फेकलेत नवनाथनं. कौतुक करावं लागेल मी गोलंदाज नवनाथचं, कारण नवनाथच्या हातात कर्णधाराने भरवसा दाखवला आणि तो भरवसा त्या ठिकाणी मात्र कायम ठेवलाय.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी नवनाथची राहिली आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, शॉट स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आलाय. त्या ठिकाणी थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, कारण ज्या ठिकाणी सिंगल होती त्याला मात्र दुहेरी धावसंख्येत कन्वर्ट केलं या दोन फलंदाजानं. कारण धावा बनवाव्या लागतील, कारण संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत विचार केला तर 15 धावा. उर्वरित फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूमध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर कळेल भाईजान कोळगाव बी प्लस हा संघ. परंतु कमीत कमी धावसंख्येचा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र निश्चितच आपण पाहतोय संघ अदलान स्पोर्ट धामोते हा संघ करताना पाहतोय, कारण अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. निश्चितच विचार केला तर नितीननं मात्र P1चं पहिलं षटक फेकलं होतं, अतिशय सुरेख गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र परेशनं दुसरं षटक फेकलं होतं, त्यानेही चांगली गोलंदाजी केली. आणि नवनाथ या ठिकाणी मात्र तिसरं षटक फेकताना आपण पाहतोय, तो सुद्धा एक चांगली गोलंदाजी करतोय. या 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. शेवटचा चेंडू, इथून मात्र जर एखादा मोठा फटका आला तर मात्र एक समाधानकारक स्कोर उभा करू शकेल हा संघ. इथून लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. पंच आमच्याकडे दर्शवतात की हा चेंडू अव्वंतर आहे, 1 धाव मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. शेवटचा चेंडू आहे या 17तील. इथे मात्र हुक केलाय, त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये दूरवरचा क्षेत्ररक्षक सरसावलाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण, आणि तिसरी धावेचा प्रयत्न करताना मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. या 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लावले ती 20 धावा, आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असेल ती या ठिकाणी मात्र. यापुढील नेक्स्ट मॅच सारा 11 चिखलोली विपक्ष चिखलोली प्रणित या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. चला आपण नाणेफेकीकडे वळतोय, ज्या ठिकाणी मात्र सारा 11 चिखलोली विपक्ष चिखलोली प्रणित संघ आणि या 2 संघामध्ये जय वागोबा चिखलोली या 2 संघामध्ये मात्र आपण बिग फाईट सामना आपण पाहू शकाल. निश्चितच अगदी जवळचे संघ आणि या जवळच्या संघामध्ये रफ अँड टफ सामना होईल यात मात्र शंका नाहीये. सारा 11 चिखलोली संघाचा संघनायक आपण यायचा आहे, कारण जय वागोबा चिखलोली संघाचा संघनायक यायचा आहे. आपण जय वागोबा चिखलोली संघाचा संघनायक आपण त्वरित या. चला घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण पहिलं सत्र पाहिलं. जय वागोबा चिखलोली विपक्ष सहारा 11 चिखलोली या 2 संघामध्ये आपण नाणेफेकी करतोय.
पंढरी साशे यांच्या शुभ हस्ते जय वाघोबा चिखलोली विपक्ष सहारा आधार फाउंडेशनच्या वतीनं सारा 11 चिखलोली या दोन संघामध्ये या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाते. चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. अजलान स्पोर्ट धामोते संघ आपण नाणेफेकी जिंकला. या ठिकाणी मात्र जय वाघोबा चिखलोली हा संघ आणि प्रथम जय वाघोबा चिखलोली संघ नाणेफेकी जिंकला आहे आणि डिसिजन पेंडिंग. प्रथम फलंदाजी करताना भाईजान कुळगाव बी प्लस या संघाने 20 धावा बनवल्या आणि 21 धावांचं लक्ष ठेवलंय. ते अर्थातच अजलान स्पोर्ट धामोते या संघापुढे सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. मागच्या सामन्याचा हिरो अर्थातच नितीन ऑन द स्ट्राईक आणि या ठिकाणी मात्र जय वाघोबा चिखलोली संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सारा 11 चिखलोली या टीमला. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र दुसऱ्या फेरीतील आपण सामना पाहतोय. एका बाजूने भाईजान कुळगाव बी प्लस हा संघ आणि त्याच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी उतरलाय तो अर्थातच अजलान स्पोर्ट धामोते हा संघ. प्रथम फलंदाजी करताना भाईजान कुळगाव बी प्लस संघानं 20 धावा जमा केल्यात आणि यांना 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. ते अर्थातच संघ पाहतोय आपण अजलान स्पोर्ट धामोते हा संघ. सलामीची जोडी स्ट्राईकवर फलंदाज नितीन. मागच्या सामन्याचा हिरो हलक्याशा हाताने कट केलाय. या ठिकाणी मात्र सन्मान दिला आणि सन्मानाने मात्र सुरुवात केली. संघाचा श्री गणेश केला अर्थातच नितीननं आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज ऑन द स्ट्राईकवर आहे तो अर्थातच परेश. नितीन आणि परेशची जोडी आणि इथून मात्र 18 चेंडू मध्ये 21 धावा बनवायची आहे. सुरुवात सन्मानजनक खेळून काढला आणि तिथून मात्र सिंगल आला. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय मागच्या सामन्याचा हिरो अर्थातच यश मोरे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. तुम्हाला 2 षटकं टाकण्यासाठी 10 मिनिटाचा अवधी दिलाय आणि 10 मिनिटापेक्षा जास्त कालावधी घेतला तर आपला तिसऱ्या षटकामध्ये मात्र एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. बॅटरी हिटिंग इथे मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं. सिंगल आले. सिंगलना पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 2 धावा. पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या चेंडूवर सिंगल. कारण या ठिकाणी मात्र अजलान स्पोर्ट धामोते संघाला ठाऊक आहे की एका धावेने सुद्धा आपण हा सामना जवळ जाऊन निश्चितच विजय संपादित करू शकतो. कारण मोठ्या पटक्यांची गरज नाही कारण 18 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी मात्र एक माइंडसेट गेम या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाजाचं कौतुक करेल. चेंडू पडल्यानंतर मात्र डीप मध्ये राहिला. यश मोरे या गोलंदाजाचा वापर P1च्या पहिल्या षटकामध्ये कारण मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्याच बळावर मात्र तो सामना जिंकला होता. मागच्या सामन्याचा हिरो सुद्धा होता आणि फलंदाजीचा विचार केला तर नितीन ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरला होता त्याच खेळाडूला आपण इन अँड ऍक्शन मध्ये पाहू शकाल. कारण या ठिकाणी मात्र सामना रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नाहीये. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा येतोय दणदणीत षटकार. मात्र पुढे सरसावून मात्र अतिशय दमदार फटका पाहायला मिळाला. नितीनच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग षटकार आणि षटकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय 8 धावा.
चला चेंडू द्यायचा आहे. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्यायचा आहे. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. तर अर्थातच फलंदाज आपण पाहतोय नितीन. लो स्कोरिंग सामना आहे. धावसंख्या ज्या प्रकारची हवी होती तशा प्रकारचा खेळ करता आला नाहीये. मी म्हणेन भाईजान कुळगाव बी प्लस या संघाला, कारण नावाप्रमाणे खेळ करता आला नाहीये. परंतु जरी अजूनही संघर्ष केला तर निश्चितच या सामन्यामध्ये शिरकाव करेल. इथे मात्र संधी आहे, परंतु त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लघु मधून चेंडू सरळ सीमारेषेकडे चाललाय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. या दोन फटक्याने मात्र या सामन्याची हवा काढून टाकली, कारण दोन मोठे फटके पाहायला मिळाले बॅक टू बॅक. या ठिकाणी मात्र सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकार किंवा सलग 3 विकेटसाठी परेश गायकर यांच्याकडनं पवन गायकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे ना, ते आमच्याकडे जमा आहे. इथे मात्र हलक्या हाताने खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. या ठिकाणी मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 12 धावा. जास्त टीम मीटिंग नको. या ठिकाणी मात्र 12 धावा धावफलकावर लावल्या आहेत. आता समीकरण असेल ते येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. सॉरी 9 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरबाज बी. स्ट्राइक वर फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज परेशला आपण पाहतोय. 9 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. एखादं चांगलं षटक फेकावं लागेल भाईजान कुळगाव बी प्लस या संघाला. या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचा असेल तर मात्र इथून चांगली गोलंदाजी होणे खूप गरजेचं आहे, कारण अजलान स्फोट धामोते संघाने पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गाजवलंय. शॉर्ट पिच चेंडू. या ठिकाणी घडतंय काय, गोलंदाजांनी अतिशय चांगला चेंडू सुरेख फेकला होता आणि परंतु अवंतर घोषित केलाय. क्षमा असावी. 4+1 म्हणजे अशा 5 धावा मिळतील. आधीच धावा कमी होत्या आणि त्यामध्ये अशा प्रकारचा खराब खेळ भाईजान कुळगाव बी प्लस या संघाकडनं. आणि या 5 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 17 धावा. फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच जय वाघोबा चिखलोली विपक्ष सहारा 11 चिखलोली या दोन संघापुढे. इथे मात्र फटका चांगला आहे. स्वतःच्याच गोलंदाजीवर चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. फक्त आणि फक्त 3 धावेपासून वंचित आहे विजयापासून. अर्थातच संघ आपण पाहतोय अजलान स्फोट धामोते हा संघ. अक्रॉस द लाईन खेळलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये. पहिली धाव वेगाने घेतली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 19 धावा.
उर्वरित 2 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे एकतर्फी सामना पाहायला मिळाला. अजलान स्पोर्ट धामोते संघाने अतिशय चांगला खेळ केला आतापर्यंत. आणि इथून मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि सोपा झेल या ठिकाणी मात्र सोडलाय. स्कोर लेवल. संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. एका धावेची गरज आहे. आणि इथे मात्र आपल्या स्टाईलने मॅच फिनिश केले नितीन आणि इथून सामना जिंकलाय अजलान स्पोर्ट धामोते या संघानं. अभिनंदन. तर हार्ड लक या ठिकाणी म्हणावे लागेल ते भाईजान कुळगाव बी प्लस या संघासाठी, कारण या ठिकाणी आपण वेळेवर आलात, आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या मॅच साठी मात्र बेस्ट ऑफ लक. इथून मात्र सामना जिंकलाय अजलान स्पोर्ट धामोते या संघानं. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला नो डाऊट, ज्याने अष्टपैलू कामगिरी करताना प्रथम गोलंदाजी करताना 2 विकेट संपादित केले आणि फलंदाजी करताना 18 धावा बनवल्या. तो या सामन्याचा हिरो ठरला नितीन.